तर अथांग आणि मी आम्ही दोघेजणं मस्तपैकी बसमधून फिरायला चाललो होतो कुठे ते नंतर पुढे सांगते. अथांगसुद्धा खूप एन्जॉय करत होता, पण अचानक हा बसमध्ये कॉटन कँडीवाला चढला आणि त्याने अथांगचा मूडच घालवून टाकला. कारण त्याला बघून अथांग खूप रडायला लागलेला. तर त्याला कॉटन कँडी पाहिजे होतं, तर मग त्याला नाईलाजाने मी शेवटी घेऊन दिलं. त्यामुळे तो खुश होता. तर व्हिडिओ बनवायला खूप उशीर झालेला आहे, तर त्यासाठी सॉरी. तर आम्ही इथे गेलो होतो आमच्या ताईच्या घराच्या वास्तुशांतीसाठी. तर जायला मला थोडासा लेट झाला, कारण बस आपल्याला वेळेवर मिळत नाहीत. पण नशिबाने मला इथं पूजा आणि आरतीसुद्धा भेटली, त्याच्यामुळे छान वाटत होतं. अथांग वेगळ्या जागेत असून पण खूप छान असा रमला होता. त्याने मला काही जास्त असं त्रास दिला नाही. आई बाबासुद्धा तिथेच होते, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत तो खेळत होता. आणि हे आहे माझी आत्या, जी व्हिडिओमध्ये येण्यासाठी खूप एक्सायटेड असते. तिला खूप मज्जा वाटत असते. तर मी गेल्यापासून मला विचारत होती व्हिडिओ कधी करतेस म्हणून. तर फायनली मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आणि मी तिला व्हिडिओमध्ये घेतलं. आणि इथे तुम्ही बघू शकता, ही आहे माझी छोटी काकी. तीसुद्धा व्हिडिओमध्ये येते, तिलासुद्धा छान वाटतं. पण बाकी असे बरेच जण असतात ज्यांना कॅमेरामध्ये यायला आवडत नाही किंवा सवय नसते, त्याच्यामुळे सगळ्यांना घेतलं नाही कॅमेरामध्ये. इथे आचार्यांची जेवण करण्याची गडबड चालू होती आणि आचारी कोण आहेत ते तुम्ही ओळखले असाल किंवा मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांनी ज्यांनी ओळखले असतील ते. तर तिथे आम्ही जाऊन आलो, जेवणाची लगबग चालू होती आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्ही जेवण वाढायचं सुद्धा काम केलं. खूप असे मेनू होते जेवणामध्ये, त्यानंतर आम्ही जेवण केलं. बाकीचा व्हिडिओ पुढचा करायला काही मला वेळ मिळालेला नाही, कारण खूप गडबड झाली. तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.